वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग। आता इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये भगरीचं 1 वाटी पीठ टाकणार आहे, अर्धी वाटी शाबूचं पीठ, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 छोटा किसलेला बटाटा, 1 किसलेला टोमॅटो, थोडंसं किसलेलं रताळे, जाडसर वाटलेले जिरे आणि हिरवी मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचे। आता हे बघा पीठ चांगलं मळून झालं आहे, याचा गोळा करून 10 मिनिटं झाकून ठेवू। आता हे बघा 10 मिनिटं झाली आहेत, पीठ आपलं चांगलं व्यवस्थित भिजलं गेलं आहे। आता मी ते कॉटनचं कापड घेतलं आहे आणि ते ओलं केलं आहे। आता यावर थोडंसं पाणी होतं। आता आपण केलेल्या पिठाचा एक गोळा घेऊ आणि या कपड्यावरती ठेवून थापून घेऊ। आता हे आपण धपाट थापून घेणार आहोत। यामध्ये जर तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकली तर चालेल। हे धपाट असं व्यवस्थित थापून घ्यायचं जेवढं हवं त्या आकारात तुम्हाला। आता हे धपाट थापून झालं आहे, यात मधोमध होल पाडून घ्यायचं। तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। आता यावरती आपण बनवलेलं धपाटा टाकून घेऊ। आता या धपाट्याची एक साईड झाली की दुसरी साईड भाजून घेऊ। असं उलट सुलट करून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता हे बघा धपाटा आपलं छान असं खरपूस असं भाजलं गेलं आहे। आता एका डिशमध्ये काढून घेऊ। आता दुसरं पण धपाट टाकून ते हे व्यवस्थित भाजून घेऊ। आता हे बघा अशा पद्धतीने सर्व आपले धपाटे तयार झाले आहेत उपवासाचे। त्यासोबत मी ही रस्सा भाजी देणार आहे। हे उपवासाचे थालीपीठ नक्की करून बघा, खूप आवडतील तुम्हाला। Thank you for watching this video.